नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील येलघोल ग्रामपंचायतीमध्ये अनाधिकृत उत्खनन आणि ह्या उत्खननामध्ये जे काही तळे साठले गेलेले आहेत, या तळ्याच्या परिसरामध्ये येलघोल येथील स्वराज नारायण घारे याच्यासह एक 8-10 मुलं ही खेळण्यासाठी गेली असतात धोकादायक तलावामध्ये एक जण बुडत असल्यामुळं या ठिकाणी स्वराज नारायण घारे वय वर्षे 15 याने वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तलावामध्ये बुडून मृत्यू झाला. हा धोकादायक तलाव, या ठिकाणी कुठलीही सुरक्षा त्या ठिकाणी घेतली नसल्यामुळं आज त्या ठिकाणी या मुलाचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झाल्याची घटना गावात घडल्यानंतर सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा गावातील जबाबदार व्यक्ती असेल, यांनी पोलीस स्टेशनला हे कळवलं पाहिजे. पण अद्यापही ह्या घटनेसंदर्भात त्या मुलाची मृत्यू झाल्याची आणि त्याचा अंत्यविधी झाल्यानंतरही पोलिसांना ह्याचा थांग पत्ता लागलेला नाही. जे दुःखात असलेलं कुटुंब आहे, या ठिकाणी नारायण घारे आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. जर मावळ तालुक्यामध्ये जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे, अनेक ठिकाणी तिला बेकायदा अनाधिकृत उत्खनन केलं जातं, पोखरलं जातं आणि या पोखरलेल्या खाणीमध्ये पाणी साठलं जातं आणि यामध्ये बळी जाण्याच्या संख्येत वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी गणेश विसर्जनच्या वेळेस कडदे हद्दीमध्ये पिता पुत्र गणेश विसर्जन करत असताना बुडून मृत्यू झाला. त्यानंतर ही जी येलघोलमधली जी घटना आहे, ही धक्कादायक घटना आहे. जर मृत्यू झाला तर पोलीस पाटलाचं काम आहे पोलिसांना कळवणं, त्या ठिकाणचा पंचनामा करणं. ज्या ठिकाणी त्या मुलाचा मृत्यू झाला आहे तिथं ज्या खाजगी मालकाचं जे काही तो तलाव आहे, या तलावाच्या बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे होती, पण असं काही झालेलं नाही. या ठिकाणी नातेवाईक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगा? नमस्कार, मी रमेश दळवी, मी मुलाचा मामा आहे. तर त्या दिवशी रविवार होता, तर मुलं खेळण्यासाठी वरती गेले असताना तिथं मुलाला वाचवताना स्वराजचा दुर्दैवी अंत झाला. पण तिथं एका पार्टीने, डॉक्टर विवेक पाटील म्हणून, त्यांनी एक शेततळे केलेले आहे तिथं. पण तिथं कुठल्याही प्रकारचे सेफ्टीसाठी कंपाऊंड, त्या तळ्याला दोऱ्या किंवा तिथं कोणत्याही प्रकारच्या ट्यूब सोडलेले नाही. म्हणजे असं जर काही अपघात झाला तर शेततळं बनवत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते बनवलं जातं. आणि पहिली गोष्ट म्हणजे ते शेततळं ते अनधिकृत उत्खनन करून ते तयार केलेले आहे. तर त्याबद्दल मावळचे तहसीलदार साहेबांनी ह्या गोष्टीचा तपास करावा आणि माझ्या भाच्याला नाही न्याय मिळवून द्यावा. म्हणजे काय नाव तुमचं आणि काय सांगाल? ज्या दिवशी घटना घडली रविवार होता, रविवारच्या दिवशी ही मुलं खेळायला गेली, तुम्हाला किती वाजता कळलं? आणि पोलीस पाटील असतील किंवा पोलीस असतील, जबाबदार व्यक्तींनी त्यांना तिथपर्यंत कळवलं का नाही? माझं नाव संगीता घारे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो आम्हाला ना 3 वाजता कळलं ते म्हणजे असं झालं म्हणून. तर आम्ही इकडं निघालो. बरं पोलीस पाटलांनी आम्ही इथं आलो ना, तर पोलीस पाटील वगैरे कोणी म्हणजे ऑप्शन काहीच घेतलं नाही त्याच्यावरती. आणि परत नाही का म्हणजे आम्हाला अंत्यसंस्कार वगैरे व्यवस्थित काहीच करून नाही दिलं. तिच्या वडिलांना सुद्धा अग्नी वगैरे काही देऊन नाही दिली. म्हणजे त्यांनी सगळं स्वतः हे केलं. त्यांनी असं म्हणजे नाही का स्वतः पोलीस पाटलांनी हे ऑप्शन घेऊन पोलिसांना वगैरे कळवायला पाहिजे नव्हतं का ती कोणाच्या दबावाखाली हे करत होती, हे पण आम्हाला कळलं पाहिजे. पोलीस पाटील इथं हजर होते आणि हजर होते इथं, असं पण नाही की ते नव्हते, होते इथं. त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना हे असं झालंय म्हणून पोलीस स्टेशनला. त्याचं पोस्टमॉर्टम करायला पाहिजे होतं, त्याचा पंचनामा करायला पाहिजे होता. असं कुठल्याही गोष्टी घडल्या नाही आहेत. आज 4 दिवस झाले. बरं, या पाण्यात बुडून मृत्यू झालाय, हा तुम्हाला काही घातपाताचा संशय आहे? तसं आमचा कोणाचाही संशय नाही कुणावरती. पण तुम्ही एवढी घाई करायची काय गरज होती? म्हणजे आज ऊन होतं, 4:30 वाजले होते, आम्हाला अंत्यसंस्कार विधी करायचा होता त्याचा. तर ते विधी पण कोणत्याही गोष्टीचं करून नाही दिला आम्हाला. म्हणजे त्याच्या आईला स्वतः तोंड बघून सुद्धा नाही दिलं. म्हणजे तिला तिथून उठून नसतं इथं आलं तर लगेच उचलून नेलं लोकांनी. म्हणजे नातेवाईक कोणी येऊन नाही व्यवस्थित दिलं, काहीच नाही. म्हणजे कोण लोक होती? हे त्यांच्याच गावातलीच लोक होते. आता म्हणजे नाही का त्यांच्या गावातल्या लोकांनी म्हणजे कोणी हे नाही केलं. बरं, तर या ठिकाणी मुलाचे वडील आहेत नारायण घारे, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय नेमका तुम्ही दुःखात होतात, तुम्हाला काही कळलं नाही, पण काय नेमकं घडलं? हे मला फोन आला की तुझ्या मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाला. मी त्या मनस्थितीतच नव्हतो. इथं आल्यानंतर मला कळलं असं झालं.
आणि पोलीस पाटील पण होते. पोलीस पाटलांनी कंप्लेंट नोंदवाय पण होती. पोलीस आलं पाहिजे नव्हतं. माझ्या पोराचा पंचनामा झाला पाहिजे नव्हता. तरी कुणी काही त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली. आज 4-5वा दिवस आहे. त्याच्यात माझं अजून काहीच कुणी नाही आलं माझ्यापर्यंत. मग काय आणि माझा एवढा करता मुलगा म्हणजे वयाला एवढा मोठा माझ्या हाताशी आलेला मुलगा गेला. तर कुठलीही घटना घडली तर हे पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे. सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये अनेक ठिकाणी उत्खननासारखे प्रकार घडतात आणि त्यामध्ये जे काही खाणी तयार होतात, या खाणीमध्ये वन्यजीव आहे, नागरिक आहे, लहान मुलं आहे, यांचा बळी जाण्याच्या घटनेत पण वाढ होते. येलघोल येथील ही जी घटना आहे ही दुर्दैवी घटना आहे. जर पोलीस पाटलांनी जर वेळीच ह्या ठिकाणी पोलिसांना कळवलं असतं तर त्या ज्या ठिकाणी घटना झालेली आहे तिथली चौकशी झाली असती आणि ह्या कुटुंबाला न्याय भेटला असता. तर नेमकं आता यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके काय निर्णय घेतात याकडे या कुटुंबाचं लक्ष लागले, काय सांगा. आणि विशेष म्हणजे ही घटना घडलेली त्या पार्टीला फोन करून पण सांगितलं, तरी ती पार्टी अद्याप इथं भेटायला आली नाही का त्यांनी काही कोणता निरोप पाठवला नाही, कसं झालं यांनी सांत्वन करायला पण इथं आलेलं नाही. म्हणजे ते उलट त्यांनी फोनवर थोडीशी आरेरारीची भाषा केलेली आहे. तर त्यांच्याकडं थोडंसं आमदार साहेबांनी पण जरा थोडंसं या विषयामध्ये लक्ष घालावं. म्हणजे PM वगैरे काय असं पोस्टमार्टम वगैरे काय करण्यात आलं? काहीच नाही केलं, काहीच. म्हणजे आम्हाला काही गोष्टीचं करूनच नाही दिलं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेलंच नाही त्यांना. त्यांनी डायरेक्ट वरून आणून इथं डायरेक्ट हे केलं. दोघांना वाटतं एका गाडीत आणले. हिला तिथं हिंजोबा खेळ नाही का म्हणजे बडवलीच्या तिथं दुसऱ्या गाडीत शिफ्ट केलं आणि त्या पोराला इकडं आणलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं पण तिच्या 8 दिवसाला संपत नाही तर ह्या लोकांनी लगेच तिला घरी आणून हे केलं. म्हणजे घेऊन गेली ते लोकांनी. म्हणजे नाही का असं व्यवस्थित काहीच करून नाही दिलं आम्हाला. घारे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पोलीस या घटनेकडे कसं पाहतंय याकडे लक्ष लागलेलं आहे. मावळ म्हणजे नाही का पोलीस पाटलांनी का हे केलं, ऑप्शन का घेतले नाही हे कळलं पाहिजे आम्हाला. बाकी काय दबाव कुणाचा होता पोलीस पाटलांवरती की तुम्ही पोलीस पाटलांनी आम्हाला काही हे नाही दिलं ना, ते आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला बाकी काहीच नाही हे करायचं. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.